त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये आपल्याला एक्स वाय या बाजूची लांबी 25 मीटर दिलेली आहे, एक्स झेड ची लांबी 26 मीटर आहे, नंतर वाय झेड ची लांबी 17 मीटर आहे आणि एक्स टी ही जी आहे मध्यगा आहे. तर त्यावरून त्रिकोण एक्स वाय झेड जो आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता या ठिकाणी तीन बाजू दिल्या असताना यामध्ये आपल्याला सूत्र वापरावं लागेल. जे सूत्र वापरताना आपल्याला अर्धपरिमिती काढावी लागेल. ती म्हणजे सेमी पेरिमीटर. एस म्हणजे आपण अर्धपरिमितीसाठी वापरूया. अर्धपरिमिती म्हणजे काय? तिन्ही बाजूंची बेरीज करून त्याची अर्धी किंमत जी होईल त्याला म्हणायचं अर्धपरिमिती. म्हणजे काय? 26 अधिक 25 अधिक 17 या तिघांची बेरीज जी होईल त्या बेरजेला 2 ने भाग देऊन जे उत्तर येईल त्याला म्हणायचं अर्धपरिमिती. आणि ही अर्धपरिमिती आधी तीन बाजू दिल्या असल्यावर आधी शोधावं लागत असतं. मग यामध्ये 25 आणि 26 झाले 51, 51 आणि 17 झाले 68. 68 ला जर 2 ने भागलं तर उत्तर काय होईल? 34. म्हणजे या ठिकाणी ही 34 झाली अर्धपरिमिती. आणि या अर्धपरिमितीचा वापर करूनच आपल्याला तीन बाजू दिल्या असताना क्षेत्रफळ काढता येत असतं. मग या त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी वर्गमूळ, वर्गमुळामध्ये एस म्हणजे अर्धपरिमिती, त्यामधून प्रत्येक बाजू वजा करायची अर्धपरिमितीमधून आणि या सूत्राचा वापर करून आपला क्षेत्रफळ काढायचं असतं. म्हणजे काय? या ठिकाणी अर्धपरिमिती 34 लिहायची, 34 मधून पहिली जी बाजू आहे ती वजा करायची, 34 मधून हे 26 काढून टाकायचे, या ठिकाणी राहील 8. नंतर पुढे गुणिले 34 मधून हे 25 काढायचे, या ठिकाणी राहील 9 आणि 34 मधून हे 17 काढायचे, राहतील 17. आणि मग आपल्याला याच्यावरून काय करायचं? वर्गमूळ काढून घ्यावं लागेल. मग या ठिकाणी फोड कशी होईल? 17 दुने 34. मग 17 गुणिले 17 केला की 17चा वर्ग तयार होतो, एक जोडी तयार झाली. मग 8 ची फोड कशी होईल? 4 दुने 8. चारही वर्ग आहे आणि हा 2 गुणिले 2 याला तो 4 वर्ग होईल आणि 9 तो ऑलरेडी वर्ग आहेच आणि 17 ची जोडी आपण तयार केली. आणि अशा प्रकारे मग काय होईल? 17 गुणिले 17 म्हणजे 17चा वर्ग, त्यानंतर 2 गुणिले 2 म्हणजे 2 चा वर्ग, 4 म्हणजे 2 चा वर्ग आणि 9 म्हणजे काय? 3 चा वर्ग. सर्व वर्ग तयार झाल्यावर आपण ही वर्गमूळ काढून टाकायचं आणि फक्त संख्या लिहायच्या काय? 17 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि सर्वांचा गुणाकार करायचा. जे काय गुणाकार येईल ते त्याचं उत्तर राहील. मग 17 दुने 34, हे 34 गुणाकार आला आणि बेत्रिक 6 आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय होईल? 6 चोक 24, हातचे 2 येतील, 6 त्रिक 18, 18 आणि 2 होईल 20, म्हणजे 204 चौरस आणि प्रत्येक बाजू मीटर असल्यामुळे ही चौरस मीटर